सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सर्वांच्याच घरात घटस्थापना झाली. बघता बघता 9 दिवससुद्धा झाले बघा. अष्टमी आणि नवमीचा आज दिवससुद्धा आला आणि उद्या दसऱ्याचा दिवस आला. बऱ्याच व्यक्तींना, बऱ्याच लोकांना, बऱ्याच माझ्या मैत्रिणींना प्रश्न पडला असेल, घटाचे विसर्जन कोणत्या शुभ मुहूर्तावर करावे आणि घटावरील जे आपण घट मांडताना साहित्य वापरलेलं त्या संपूर्ण साहित्याचं काय करावं, कसं करावं, बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल. तर संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहा, नाहीतर लिहा श्री स्वामी समर्थ. तर यावर्षी अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे. आज 11 ऑक्टोबर 2024 शुक्रवार अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे आणि उद्या नवमी आणि दशमी 12 ऑक्टोबर 2024 शनिवार रोजी नवमी आणि दशमी ही तिथी एकत्र आलेली आहे. तर नवमी तिथी उद्या सकाळी 10:58 ही नवमी तिथी संपणार आहे आणि दसरा हा 10:58 ही दसरा तिथी म्हणजे दशमी तिथी सुरू होणार आहे. मग आपल्याला घट कधी हलवायचे? आता काही ठिकाणी कसं करतात, नवमीला रात्रीच घट हलवतात आणि विसर्जन मात्र दसऱ्याला करतात. तर तुमची परंपरा जशी असेल ना, मी सांगते किंवा इतर कोणी सांगताय तर म्हणजे तुम्ही तसंही करू शकतात. आम्ही काही चुकीचं सांगत नाही आहे, पण तुमची परंपरा जशी असेल ना, मी म्हणेल तसंच करा. तुमच्या घरातील मोठे जर नवमीला घट हलवत असतील तर तुमच्या कुळाचाराप्रमाणेच नवमीला देवी आईला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा आणि घट हलवायचे आहे. काही ठिकाणी आमच्याकडं दसऱ्यालाच घट हलवतात, पुरणाचा नैवेद्य दाखवतात आणि मग घट हलवतात. म्हणजे परंपरा महत्त्वाची आहे. आपण जेव्हा देवी देवतांचे कुलाचार करत असतो, देवीचा आईचा, तेव्हा आपल्याला घरातील कुलाचार खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या परंपरेनुसार कुलाचाराप्रमाणेच आपल्याला करायचं असतं. तर कुलाचाराप्रमाणे सप्तमी अष्टमीला काही ठिकाणी फुलोरा बांधतात, कडाकणीची माळ घटावर बांधण्याची काहींची प्रथा आहे. अष्टमीला कन्यापूजन करून संध्याकाळी आपल्या घरात छोटासा होम हवन करतात. तुम्ही अजून होम हवन नसेल केला तर आज संध्याकाळी सुद्धा तुम्ही छोटासा का होईना गाईच्या शेणीवर छोटासा होम अवश्य करा. तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरात जर होम हवन करत असाल तर तुम्ही नक्की करा आणि नसेल करा, तुम्ही मंदिरात जाऊन होमाचं दर्शन घेतलं, एखादं नारळ, थोडीशी काळी तीळ होमात अर्पण केली, जवस आणि काळी तीळ अर्पण केली होमामध्ये तरीही चालेल. संपूर्ण जी काही आपल्या कुटुंबावर संकट असतात, इडापिडा असते, ती देवी आई दूर करते, त्या होमात जाळून नष्ट करते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि कुलदेवीचा आशीर्वाद राहतो. म्हणून होमाचं दर्शन अवश्य घ्यायचं आहे. मंदिरात घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या घरात गाईच्या शेणीवर तूप घालून होम केला तरीही चालेल. घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. होमाचे भांडे तुमच्याकडे नसेल, एखादा तवा, लोखंडी कढई जरी घेतली, होम हवन केला त्यात तरीही चालेल. होम सामग्री तुम्हाला पूजा दुकानातून आणता येईल. त्यात काळी तीळ असणं गरजेचं आहे. काळी तीळ जर होमात टाकली तुम्ही तर सर्व नकारात्मक वाईट शक्ती, वास्तुदोष, पितृदोष संपूर्ण होमात जळून नष्ट होतात. म्हणून होम जरूर करावा किंवा तुम्ही मंदिरात होमाचं दर्शन घेतलं तरी चालेल. होमात एक नारळ, आपल्या संपूर्ण कुटुंबाकडून एक नारळ आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन तो नारळ अर्पण करायचा होमात. तुम्ही घरी होम करा किंवा मंदिरात एक नारळ अवश्य अर्पण करा. आता तुम्हाला नारळ नसेल परवडत तर तुम्ही थोडीशी चिमूटभर काळी तीळ, 5 चिमूट काळी तीळ किंवा 5 चिमूट जवस जरी अर्पण केली होमामध्ये तरीही चालेल. आपण नारळ अर्पण करतो तेवढंच पुण्य आपल्याला तुम्ही जवस आणि तीळ अर्पण केल्याने तरीही तुम्हाला पुण्य मिळणार आहे आणि नवरात्रीचं संपूर्ण फळ देवी आई देईल आणि तुमच्या आयुष्यात जे संकट असेल ते नष्ट करेल. म्हणून होमाचं दर्शन नक्की घ्या. घरात सर्वांनी प्रसाद म्हणून आता एखादा होमातला नारळ जर तुम्हाला मिळाला, कोणी काढून दिला, तो जळालेला, थोडासा जळालेला असेल तो नारळ, तरीही तो प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल. कुणी टाकलं आहे असं विचार करत बसू नका. आपण देवी आईचं नाव घेऊन तो होमात नारळ टाकलेला होता, तो प्रसाद म्हणून मिळाला तर खाल्ला तुम्ही तरी काहीही हरकत नाही.
अष्टमीला कन्यापूजन, एखादी सवाष्ण मिळाली तुम्हाला पूजासाठी तर नक्की त्या सवाष्णीची पूजा करायची आहे। आज अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे। सर्वांनी आपल्या देवीसमोर, तुमच्याकडं घट बसलेले असेल किंवा नसेल तरीही सर्वांनी आपल्या कुलदेवीसमोर एक नारळ फोडायचा आहे। अष्टमी नवमी सर्वात मोठा, वर्षातला सर्वात मोठा कुलाचार करण्याचा सर्वात मोठा दिवस आहे। सर्वांनी एक नारळ देवी आईला नक्की अशा पद्धतीने अर्पण करा, म्हणजे देवी आईसमोर एक नारळ नक्की वाढवा, नक्की फोडायचा आहे। आता काही ठिकाणी नवमीला घट हलवले जातात संध्याकाळी रात्री आरती वगैरे करून, तर काही ठिकाणी दशमीला दसऱ्याला घट हलवले जातात देवी आईला। काही ठिकाणी देवी आईची परडी असते, तुळजामाऊलीची, रेणुका मातेची परडी असते, ती परडीत पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो। काही ठिकाणी पुरणाच्या दिव्यांनी, म्हणजे 21 दिवे पुरणाचे तयार करतात किंवा 11 दिवे पुरणाचे तयार करतात आणि त्या दिव्यांनी आरती करून मग घट हलवले जातात। तर परडी भरून पुरणाची आरती झाल्यानंतर आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, आई अंबे जगदंबे माता, तू 9 दिवस आई तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास केला, माझ्याकडून माझ्या परिवाराकडून या 9 दिवसात काही चूकभूल झाली असेल तर आई आम्हाला माफ कर, तुझ्या कृपेची मायेची सावली कायम आमच्यावर राहू दे, पुढे नाक घसणी करून घ्या। पती आणि पत्नीने आईसमोर, देवी आईसमोर चूक झाली असेल किंवा न झालेली असेल तरी पण नवमीला किंवा दशमीला घट हलवण्याच्या आधी आपल्या देवीसमोर नाक घसणी नक्की करून घ्या। आमच्या सेवेत काही चुकलं माकलं माफ कर आई, अशी मनापासून संपूर्ण कुटुंबाने प्रार्थना करायची आहे। आई आपल्या लेकरांना नेहमीच माफ करत असते, माया करते आणि घट हलवण्याच्या आधी घटावर तुम्हाला 2 चमचे दूध अर्पण करायचं आहे। तर त्याचबरोबर थोडीशी साखर टाकली तुम्ही दुधात आणि ती गोड दूध जरी तुम्ही आपल्या याच्यात टाकलं घटात तरीही चालेल, 2 चमचे फक्त दूध टाकायचं आहे। यामुळे आपण जी काही नवरात्रीची सेवा केलेली असते देवी आईची आणि त्यात काही चुकलं माकलं असेल तर आई माफ करते आणि आपल्यावर नेहमी तिची कृपा राहते आणि आपण जी काही नवरात्रीची सेवा केलेली त्याचं संपूर्ण फळ आई आपल्या पदरात टाकते। म्हणून घट हलवण्याच्या आधी 2 चमचे दूध नक्की टाकायचं आहे आणि घट हलवताना आई रेणुका मातेचा उदो उदो, आई अंबाबाईचा उदो उदो किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा उदो उदो करून, आई माऊलीचा उदो उदो करून तुम्हाला घट हलवायचे आहे। महिलांनो, हे शब्द बोलायला चुकू नका, आपल्या देवीचा, कुलदेवीचा उदो उदो करायला चुकू नका, नक्की करा। अशा पद्धतीने तुम्हाला घट हलवायचा आहे। घटात 2 चमचे दूध टाका। आता घट तुम्हाला उत्तर दिशेकडेच पहिल्यांदा घट हलवायचा आहे। बघून घ्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आपण घट तर बसवले आहे पूर्व पश्चिमच, काही जण उत्तरेकडं सुद्धा घट बसवतात, तर उत्तरेकडंच तुम्हाला घट हलवायचा आहे। यामुळे ही दिशा, उत्तर दिशा कुबेर महाराज माता लक्ष्मीची आहे। तुम्ही जर घट उत्तर दिशेकडं हलवला, घरात वर्षभर पैशाची, धनधान्याची, सुख ऐश्वर्याची भरभराट होईल आणि घरात कायम बरकत राहील, आरोग्य राहील। अखंड दिवा लगेच हलवू नका, तो तसाच राहू द्या। जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत दिव्याला हात लावू नका, हलवू नका, दिवा फुकून शांत करू नका। ही चूक महिला असू दे, पुरुष मंडळी असू दे किंवा घरात लहान लेकरं असतील, तुम्ही घट हलवताय आणि लगेच लेकरांनी फुंकर मारली, अशी चूक व्हायला नको। म्हणून तो दिवा तसाच राहू द्या। घट विसर्जनानंतर जरी दिवा तसाच राहिला, चालू राहू द्या। स्वतःहून जेव्हा दिवा शांत होईल तेव्हाच दिवा विझू द्यायचा आहे आणि नंतरच तुम्हाला तो दिवा आपल्या बाजूला करायचा आहे, म्हणजे हलवायचा आहे। तोपर्यंत दिव्याला हात लावू नका। त्यानंतर दिवा विझल्यानंतर दिव्यातली जी वात असेल ती तुम्ही निर्माल्यात टाकली तरीही चालेल, ती तुम्ही दुसऱ्या दिव्याला वापरू नका। ती आपण नवरात्रीच्या 9 दिवस वापरलेली वात होती, देवी आईची आपण सूक्ष्म स्वरूपात पूजा केली, ती देवी आईची वात तुम्ही घटानंतर, घट विसर्जनानंतर एखाद दिवशी तुम्ही निर्माल्य टाकायला जाल तेव्हा तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायचे आहे। आणि जे तेल टाकलेलं होतं ते तेल तुम्ही आपण देवघरातील दिव्यात तुम्ही ते वापरू शकता।
आता तुम्ही तांदूळ आपण दिव्याखाली तांदूळ ठेवलेले, काही आपण घट बसवले तिथं तांदूळ ठेवलेले, तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकले तरीही चालेल. दिव्याखालील तांदूळ ते थोडेसे तेलकट झालेले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना टाका. आणि आपण जे घट बसवलेले होते आणि त्याखाली जर तांदूळ चांगले असतील तुम्ही डब्यात टाकले किंवा मी म्हणेल पक्ष्यांना टाकले तरी काहीही हरकत नाही. घट हलवण्याच्या आधी देवी आईला प्रार्थना करून घ्यायची, हळदी कुंकू व्हायचं आणि घटाला 2 चमचे दूध टाकल्यानंतर घटाला सुद्धा आपल्याला आपट्याची 2-3 पानं तरी अर्पण करायची आहे. सोनं अर्पण करा, फूल अर्पण करा आणि मग देवी आईला प्रार्थना करून मग आपल्याला घट हलवायचे आहे. काही लोक नवमीला घट हलवतात तर काही लोक दशमीला घट हलवतात. परंपरेनुसारच करायचं आहे. तुम्ही जर नवमीला घट हलवत असाल रात्री संध्याकाळी तर तुम्ही तसंच करायचं आहे. जे लोक दशमीला दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात तर त्यांनी तसंच करायचं आहे. आता नवमी तिथी ही 12 ऑक्टोंबर 2024 दसऱ्याच्या दिवशी, दशमी तिथीला ही सकाळी 10:58 नवमी तिथी संपत आहे आणि 10:59 दशमी तिथीला प्रारंभ होत आहे. जे लोक दशमी तिथीला घट हलवतात त्यांनी सकाळी 11 वाजता घट हलवायचे आहे. आणि मग घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय, तर तुम्ही सकाळी 11 वाजेपासून अगदी रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तुम्ही घट विसर्जन करू शकता. संपूर्ण दिवस हा शुभच मुहूर्त आहे. तर हा आपल्याला घट विसर्जनासाठी हा संपूर्ण दिवस शुभ आहे. आता घटस्थापना आपण करतो तर ते साहित्य आपण जे वापरलेलं असतं तर ते संपूर्ण साहित्य निर्माल्यात टाकायचं आहे. तुम्हाला विसर्जन वाहत्या पाण्यात टाकायचं आहे. घटावरील नारळ चुकूनसुद्धा फोडू नका. आपण माता लक्ष्मी आपली कुलदेवी स्वरूप तो नारळ स्थापन केला होता. कधी पण आपल्या कुलदेवीचा नारळ फोडू नका. कलशावरील असू दे किंवा घटावरील नारळ चुकूनसुद्धा फोडू नका. म्हणूनच सांगते आज अष्टमी नवमी आहे. एक नारळ आपल्या कुलदेवी समोर फोडायचं आहे. आता आपल्या ते धान उगलेलं असतं आपल्या घटावर, त्यातील तुम्हाला थोडंसं धान काढून घ्यायचं असेल तुम्ही काढून घेऊ शकता आणि बाकीचं धान तुम्ही निर्माल्यात टाकलं विसर्जनात तरीही चालेल. वाहत्या पाण्यात आपले घट आपल्या हाताने सोडायचं आहे. कुणी तुमच्याकडं नदीत वगैरे सोडून देत असेल तर नक्की तसं करा किंवा तुम्ही स्वतः जाऊन तुम्हाला सोडता येत असेल तर वाहत्या पाण्यात नक्की सोडायचं आहे. काही ठिकाणी शेतकरी आपल्या शेतात ती मातीसुद्धा टाकतात. मग तुमच्याकडं शेत असेल तर तुम्ही तसं करू शकता. नाहीतर वाहत्या पाण्यात आपल्याला घट विसर्जन करायचं आहे. थोडेसे धान काढून घेतले तर महिलांनी आपल्या डोक्यात केसात माळायचे आहे. पुरुष लोकांनी आपल्या टोपीवर म्हणजे डोक्यावर किंवा कानाच्या इथं लावले तरीही चालेल. नाहीतर आपल्या देवघरात थोडेसे धान ठेवा. महिलांनी थोडेसे धान आपल्या तिजोरीत आपल्या लॉकरमध्ये थोडेसे ठेवले. यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आपल्याला. नंतर ते धान तुम्ही निर्माल्यात विसर्जनात टाकले तरीही चालेल. थोडेसे धान तुम्ही परंपरेनुसार काढत असाल दरवर्षी तर नक्की काढा. नाही तर तुम्ही सर्व वाहत्या पाण्यात विसर्जन केलं तरीही चालेल. पान सुपारी आपण जे घटस्थापनेला साहित्य मांडलं होतं ते सर्व वाहत्या पाण्यात अर्पण करायचं आहे. तेलाचं थोडासा आपण तेल उरलेलं असेल दिव्यामध्ये ते तुम्ही देवघरातील दिव्यात वापरलं तरीही चालेल. आणि ती वात आहे तीसुद्धा वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे. तर तुम्हाला कळलंच असेल की घट कधी हलवायचे, कोणत्या शुभ मुहूर्तावर हलवायचे आणि घट कधी विसर्जन करायचे आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.